अरे वा पिंकी, हा आले मी आता. अरे बापरे पिंकी, हा गोटे आली पण तू लगेच. कसं काय रे एवढं सकाळी सकाळी? तू बोलत होत ना, गोंडीने बोलवलं होतंय. अगं हा, मी टाइम दिलेला पण मला असं वाटलं उशीर येशील ना तू जरा. ए लक्ष बिक्षित राहतं का नाही तुझ्या? ती बिचारी एवढी सकाळी सकाळी उठून आलीये आणि तू इथं बसलाय टाइमपास करत. हा अगं ते स्कूल मध्ये नाही का, मी त्याच्यासाठी बोलवलं होतं तुला. अगं तुला काय लाज लज्जा शरम आहे का नाही? काय मी काय केलं आता? काय शिस्त नावाची प्रकारच नसल्यासारखी वागते बाई ही पोरगी. अगं एखादा माणूस बाहेर ना आलाय तर त्यांना म्हणायचं बसा, पाणी नाही आणावा. बस बाई, आणते तुझ्यासाठी पाणी. हा ना, बसते बसते. माझ्या बॉटल मधलं पिती का? बरं दे, बॉटल मधलं पिते. अक्कल यायची. निघ लवकर. आणते ग्लास मध्ये. काय ग मग पिंकी? काय काकू? हा घरी सगळं निवांत आहे ना? हा बरे आहेत ना, पप्पा मम्मी सगळे बरे आहेत ना? मम्मी पप्पा सगळे बरे आहेत. बरे आहे. चांगले. हा पण आमचे ते आजोबा आहेत ना, ते तुमची आठवण काढत होते. त्यांना तुमची भजी लय आवडते. हा का, येईन ना भेटायला. हा मी त्यांना सांगून. बरं ते सगळं जाऊ दे, मला तुला ते स्कूलचं सांगायचं होतं. अगं स्कूलचं नाही, ट्युशनचं. तुमच्या ट्युशनचं विचारायचं होतं. काय झालं ग तुमच्या ट्युशन मध्ये? तुमचे 2 ट्युशनचे पोरं आमच्या ट्युशन मध्ये कशाला आले होते? कोणाचे ट्युशन? आमच्या ट्युशन वाल्यांनी काय केलं आता तुम्हाला? ते किती वेळचे तिथं अशी धिंगाणा घालत होते, मला भीती वाटली ना. काय एवढं केलं ना, उगाचच खोटं बोलते. चल. आणि पिंकी आणि गोंडी एकाच ट्युशनला जातात ना? नाही आहो काकू, ती नाही आहेत माझ्या ट्युशनला. नाही पिंकी, जास्त नखरे करू नको, नाही तर तुला सांगन मी आता. काय झालंय नक्की ट्युशनला? आव काय, तिला एक एक्झाम द्यायला सांगितली होती आणि ती त्याच्यात पासच नाही झाली. मग आमच्या ट्युशन वाल्याने नाही घेतलं तिला. आमचे ताशे मठा अलाउड नाही आहो. तुला कुठं
म्हणलंय